सर्वांना सप्रेम जय भीम. आवाज येतो का माझा? आवाज येतो का? सर्वांना सप्रेम जय भीम. जरा कोणतं कमेंट टाका. आवाज येतो ना? जय भीम. सर्वांना सप्रेम जय भीम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः अभिवादन. कारण बाबासाहेबांमुळेच मला बुद्ध मिळाले. सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यासारख्या लोकोत्तर राजांचा परिचय झाला तोही बाबासाहेबांच्यामुळेच. क्रांतिबा फुले, मा सावित्री यांनाही अभिवादन. माता रमाई, माता जिजाऊ यांच्या स्मृतींनाही मी वंदन करतोय. महाराष्ट्राचा साहित्य आणि सांस्कृतिक प्रवाह ज्यांनी पुरोगामी विचाराच्या दिशेने प्रवाहित केला ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनाही विनम्र अभिवादन. मी या ठिकाणी आज ज्या विषयाची मांडणी करणार आहे की माणगाव परिषदेची 100वी आणि आजचं सामाजिक वास्तव. त्या माणगाव परिषदेचे मुख्य आधारस्तंभ, ज्यांच्याकडे या परिषदेचे नियोजन होतं ते माणगावचे थोर सुपुत्र स्मृतिशेष, ज्यांच्या वाट्याला बहिष्कृताचं जगणं आलं ते आप्पासाहेब दादगोंडा पाटील यांनाही विनम्र अभिवादन. गेले वर्षभर कोरोनाच्या महामारीनं अक्षरशः थैमान घातलेले आहे. या महामारीनं सामान्य नागरिकांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मृत्युमुखी पडले. मी त्यांच्याप्रती ही सहवेदना व्यक्त करतो. आज या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सत्यशोधक इतिहास परिषद आणि प्रोग्रेसिव्ह फ्रंट यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं. आणि या व्याख्यानमालेसाठी मी विषय मांडणी करावी, एखादा विषय मांडावा यासाठी मला जी संधी उपलब्ध करून दिली. कालच याचा उद्घाटन सोहळा ज्येष्ठ विचारवंत शाहीर संभाजी भगत सर यांनी उद्घाटनपर व्याख्यानकाल दिलं. खरं तर तिकडे IPLची मेजवानी सुरू असताना त्याहीपेक्षा विचारवंतांना त्याहीपेक्षा अधिक मेजवानी द्यावी या उद्देशानं आदरणीय अनिल सर, आदरणीय कपिल सर यांनी जी हे नियोजन केले ते अत्यंत स्तुत्य असं आहे. काल या व्याख्यानमालेला सुरुवात झाली आणि आज वंडावंडा मला पाठवले. खरं तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आपण माझ्या विषयाकडे बोलतोय. खरं तर सुमारे 120 वर्षापूर्वी प्लेगची साथ उद्भवली होती. तिचं लोण कोल्हापूरपर्यंत पोचू नये म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आयसोलेशन हॉस्पिटलची जी उभारणी केली त्यामुळे या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची अत्यंत आठवण होते. किंबहुना त्यांचे दूरदृष्टीपणा पुन्हा एकदा अधोरेखित होतो. खरं तर या 21व्या शतकात अलगीकरणाचं जगणं सगळ्या जगाच्या वाट्याला आज आलेला 21व्या शतकात. पण
रोटीबंदी, बेटीबंदी, लोटाबंदी आणि लागून स्पर्शबंदी असं बहिष्कृताचं जगणं जगत जगत आमच्या हजारो पिढ्या बर्बाद झाल्या. कोरोनानं मृत्यू तर येतोय. साला अस्पृश्यतेचं जगणं जगताना कणत कणत, कुडत कुडत आणि अक्षरशः कुजून जाऊन मरण येत होतं. आणि या नरक यातनातून मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांना जन्म घ्यावा लागला. खरं तर अस्पृश्य मुक्तीपासून सुरू झालेली ही चळवळ मानवमुक्तीपर्यंत पोहोचली. आणि ह्या मानवमुक्ती चळवळीचं जे केंद्रबिंदू होता, जे आरंभबिंदू होता, ती माणगाव परिषद होती. त्यामुळं माणगाव परिषद आणि आजचे सामाजिक वास्तव याविषयीची आपल्याला या ठिकाणी मांडणी करायची आहे. खरं तर 20 मार्च 1920 साली 21 आणि 22 मार्चला माणगाव या ठिकाणी, कागल जहागिरीतील माणगाव या ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची एक परिषद संपन्न झाली. खरे तर ती दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची परिषद असा त्याचा उल्लेख आहे. आपण अलीकडच्या काळात त्या परिषदेचा जातवार उल्लेख करत गेलो. काहींनी त्याचा महारांची परिषद असा उल्लेख केला, काही दलितांनी उल्लेख केला, पण ॲक्च्युली ती दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची परिषद असा त्याचा उल्लेख आहे. तर ती परिषद सर्वार्थाने संपन्न झाली. सर्वार्थाने या अर्थानं, सर्वार्थाने आपण का म्हणतो, तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या दृष्टीनं किंवा बाबासाहेबांच्या अनुषंगानं जे विधान केलं होतं ते पुढे बाबासाहेबांनी आपल्या स्वकर्तृत्वाने आणि शाहू महाराजांच्या सहकार्याने खरं करून दाखवलं. म्हणून या परिषदेला अनन्यसाधारण महत्व आहे. पण एवढ्याच मर्यादित अर्थाने या परिषदेला अनन्यसाधारण महत्व आहे का, तर नाही. हजारो वर्ष अन्याय अत्याचारात खितपट पडलेल्या माणूस पण नाकारल्या गेलेल्या समाजाला त्यांचा मूकनायक भेटविण्याचं काम या परिषदेनं घडवून आणलं. म्हणून या परिषदेला अनन्यसाधारण महत्व आहे. या मूकनायकानं या गुलामांना गुलामीची जाणीव करून देऊन त्यांना बंड करायला शिकवलं आणि त्यांच्या जीवनात उत्क्रांती घडवून आणली. म्हणून या माणगाव परिषदेला अनन्यसाधारण महत्व आहे. खरं तर शिवाजी महाराज असतील, राजर्षी छत्रपती शाहू महाराज असतील, बाबासाहेब असतील, हे प्रबोधनाच्या चळवळीचे अग्रणी आहेत. आणि यांच्या चळवळीची वाटचाल या नेत्यांच्या वैचारिक मांडणीचा परिपाक हा जातीअंताकडे नेणारा होता किंवा आहे. पण आज या महामानवांचे जातवार वाटप केल्याने त्यांनी जो विचार दिला जातीअंताचा, त्या विचाराला तिलांजली देण्याचं काम आपण करत आहोत. इथली व्यवस्था बघितली आपण. खरं तर ह्या व्यवस्थेत कितीही गोडवे गायले जात असले तरी इथल्या व्यवस्थेने एका बहुसंख्य समाजाला, मानवी समूहाला माणूस पण नाकारलं होतं. आपण कितीतरी वेळा ते म्हणजे आजपर्यंत वाचत आलो, अभ्यासात आलो आहोत की त्यांना माणूस पण नाकारलं होतं. त्यांना कुत्र्या मांजऱ्याचं जीणं जगायला होत होतं, किंबहुना डुकरापेक्षाही हीन वागणूक त्यांना दिली जात होती. आणि ही कशामुळे दिली जात होती, तर त्याचं मुख्य कारण होतं जातीयता, जन्माधिष्ठित जातीयता. आणि या जन्माधिष्ठित जातीयतेला धर्मव्यवस्थेचं समर्थन मिळालं होतं. परिणाम असा झाला, या धर्मव्यवस्थेचं समर्थन मिळाल्यामुळं हे आपल्या पूर्वजन्मीचं कर्माचं फळ आहे असं या समूहाचं समजूत झाली. त्यामुळे त्यात कोणताही बदल न करता धर्मव्यवस्थेचं समर्थन मिळाल्यामुळं त्याची चिकित्सा न करता ते आहे तसं जगत राहिला, किंबहुना त्याला जगायला भाग पाडलं या व्यवस्थेनं, जी चातुर्वर्ण व्यवस्था अस्तित्वात आली होती. ब्राह्मण वर्गाने या चातुर्वर्ण व्यवस्थेचं श्रेष्ठत्व आपल्याकडे ठेवलं आणि या बाकीच्या 3 वर्णांना आपापसात झुंजवत वाद निर्माण करून आपला फायदा ते घेत राहिले. या ब्राह्मणवादाचा पगडा इतका भयंकर होता, हे आपण पाहिलेलं आहे, हे सर्वश्रुत आहे. हा पगडा इतका भयंकर होता की या ब्राह्मणवादाच्या पगड्यातून शिवछत्रपती सुटले नाहीत आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजही सुटले नाहीत. पण शाहू महाराजांचा काळ वेगळा होता, शिवाजी महाराजांचा काळ हा वेगळा होता. शाहू महाराज उच्च शिक्षा विद्याविभूषित होते. त्यामुळे त्यांनी कोल्हापूर संस्थांची सूत्र हातात घेतल्याबरोबर प्रशासनातील ब्राह्मण ब्युरोक्रसी जी होती किंवा ब्राह्मणशाही जी होती त्याची पकड ढिली करायला सुरुवात केली. आणि मग वर्षानुवर्षे नुसतं आपलं वर्चस्व जे ठेवत आले होते त्यांना ते रुचना, त्यांना ते परवडेना. त्यामुळे यांचं पित्त खवळलं आणि मग त्यांनी महाराजांच्या विरोधात
षडयंत्र रचायला सुरुवात केली. पण महाराज लेचेबेज नव्हते. ते शरीरानं जसे बलिदंड होते तसे मनाने आणि मेंदूने आणि मनगडाने देखील बलिदंड होते. राज्यकारभार त्यांच्या हातात होता. त्यांनी तात्काळ प्रशासनातील ब्राह्मणशाही कमी करायला सुरुवात केली. त्यांचे अधिकार काढून घ्यायला, त्यांच्या अधिकारात कपात करायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की त्यांनी शाहू महाराजांना येनकेन प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केला. हा त्रास असा देत गेले ते की आपण पाहत आलोय शाहू महाराजांनी हा त्रास देत 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 त्या लोकांनी हे प्रकरण म्हणजे इथपर्यंत गेले की वेदोक्त प्रकरण आपण बघले. याचा भडका उडाला. म्हणजे शाहू महाराजांनी ठरवलं होतं. शाहू महाराज त्या पिरियडमध्ये अनेक संस्थानिक होते, अनेक राजे होते, पण संस्थांमधल्या अस्पृश्यांना, बहिष्कृतांना मूळ प्रवाहात आणण्याचं काम करणारा एकमेव राजा कोण असेल तर तो राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते. आणि महाराजांनी ठरवलं मग यांनी आपल्याला कितीही त्रास दिला तर आपण यांना सोडायचं नाही. या मूळ मागासवर्गीयांना, अस्पृश्यांना, खरं तर मागासवर्गीय किंवा अस्पृश्य शब्द त्यांना ऐकू देखील वाटत नव्हतं. ते म्हणायचे की अस्पृश्य हा शब्द ऐकला तर माझ्या कानात शिसवतल्या सर्वांचं. ते त्यांना सोमवंशय म्हणायचे. तर या लोकांना मूळ प्रवाहात आणलं पाहिजे असा त्यांनी चंग बांधला आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न चालू केले. एकीकडे शाहू महाराजांचा निर्धार आणि एकीकडे या ब्राह्मणशाहीचे फुतकार, विषारी विकार, हा असा झगडा चालू होता आणि याचा उद्रेक झाला तो वेदोक्त प्रकरणामध्ये. आता वेदोक्त प्रकरण काय आहे आपण सर्वांना माहीत आहे. त्यामुळे या वेदोक्त प्रकरणावर जास्त वेळ न घालवता किंबहुना वेदोक्त प्रकरण काय होतं तर तो जो पुजारी होता नारायण भट मला वाटते, तर त्याने जे वेद म्हणायची, ती पूजा करायची होती किंवा जे विधी करायचा होता तो पुराणोक्त पद्धतीने केलेला होता. असं ते प्रकरण होतं. म्हणजे मागास शूद्र आहे असे समजून, कारण याच व्यवस्थेने शिवाजी महाराजांना शूद्र ठरवलं होतं आणि शिवाजी महाराजांचे वंश शाहू महाराज होते. त्यामुळे त्याच पद्धतीने त्यांच्याशी व्यवहार ही व्यवस्था ब्राह्मणी व्यवस्था करत होती. पण महाराजांनी तो पुराणोक्त वेदोक्त प्रकरण देखील जिंकलं. म्हणजे त्याचा निकाल देखील आपल्या बाजून लावला आणि हा वेदोक्त लढवणाऱ्या हा लढायला बळ देणाऱ्या भटांचं अक्षरशः नाक कापलं. आता वेदोक्त प्रकरण जिंकलं म्हणजे काय, तसं बघायला गेलं तर आपल्या दृष्टीनं आज जर विचार केला, आजच्या काळाचा विचार केला तर वेदोक्त प्रकरण काय होतं की जी उतरंड होती त्या उतरंडीमध्ये वरचं स्थान शाहू महाराजांनी मिळवलं होतं. पण महाराज त्या विचाराचे होते का? कसं असते, महापुरुष जन्माला येतात किंवा ते ज्या युगात वावरत असतात त्या कालाचा परिणाम हा त्या महापुरुषांच्या वरती होत असतो किंवा त्या कालाच्या मर्यादा त्यांच्यावरती येत असतात. खरं तर तो वेदोक्त प्रकरणाचा म्हणजे वेदोक्त प्रकरण इतकं भयानक होतं की ते आता समाज मनावर आणि वैचारिक ह्याच्यात इतकं मंथन झालं होतं की अक्षरशः ते ढळून निघालं होतं. आणि मग शाहू महाराजांच्या लक्षात आलं मी राजा आहे, मी आजच्या व्यवस्थेनुसार क्षत्रिय आहे, उच्चवर्णीय आहे, तरी देखील या ब्राह्मण वर्गाकडून मला इतका त्रास दिला जातोय. तर जे क्षुद्र आहेत, जे माझ्या संस्थांमध्ये राहणारे बहिष्कृत आहेत त्यांचं काय? आणि मग महाराजांनी ठरवलं की आपण काही केलं तर यातून आपण यांना मूळ प्रवाहात आणायचं. आणि म्हणून महाराजांनी चालू केलं एक काम. महाराजांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं. 1902 साली महाराजांनी आरक्षणाचा निर्णय जाहीर केला आणि त्यांच्या लक्षात आलं की बाबा यांना जर या व्यवस्थेतून म्हणजे मूळ प्रवाहात आणायचं झाले, बहिष्कृतांना जर मूळ प्रवाहात आणायचं असेल तर यांना अगोदर शिक्षित केलं पाहिजे, यांना शहाणं केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी शिक्षणाचा म्हणजे आरक्षणाचा जाहीरनामा काढला. ते आरक्षण देत असताना त्यांनी विशेष वाटा म्हणजे त्या नोकरीसाठी किंवा आपल्या संस्थानातील नोकरीतील किंवा शिक्षणासाठी विशेष भाग असा राखून ठेवला. म्हणजे आज आपल्या लक्षात येईल की शाहू महाराजांनी जे आरक्षण आपल्याला दिलं, आरक्षणाचे जनक आहेत शाहू महाराज, ते जे आरक्षण होतं ते सामाजिकदृष्ट्या जो वर्ग मागासलेला होता त्यांना जर मूळ प्रवाहात आणायचं असेल, त्यांना बरोबरीनं आणायचं असेल
तर त्यांना काही भाग राखून ठेवला पाहिजे, या उद्देशाने त्यांनी आरक्षण दिलं. म्हणजे आरक्षण देताना शाहू महाराजांच्या पुढे जे निकष होते ते सामाजिक मागासलेपणाचे होते. आज मात्र काही जण सामाजिक मागासलेपणाऐवजी आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करतात. हे फुले आंबेडकरी विचारातला विसंगत आहे, त्यांच्या विचारांना छेद देणार आहे असं मला नम्रपणे सांगावंसं वाटतं. आरक्षणाचा निर्णय केला, लगेच त्यांनी बहिष्कृतांना किंवा त्या मागासलेल्यांना शिक्षण मोफत दिलं पाहिजे म्हणून मोफत शिक्षणानं सक्तीचं मोफत शिक्षण दिलं. विद्याप्रसारक मंडळ नावाची संस्था काढली, त्या शिक्षण प्रसारासाठी वसतिगृह सुरू केली. म्हणजे बाबासाहेबांची भेट होण्यापूर्वी किंवा शाहू महाराजांचं काम आपल्या संस्थानात अस्पृश्य दराचं जे काम चालू होतं ते सुरूच होतं. कारण शाहू महाराज उच्च विद्याभूषित होते आणि त्यांना ब्राह्मण ब्युरोक्रेसी मोडून काढायची होती. का तर ते महाराजांनाही शूद्र समजत होते. सांगण्याचं तात्पर्य काय, आपण माणगाव परिषदेचा अभ्यास, माणगाव परिषद आणि आजचं सामाजिक वास्तव मांडत असताना हा इतिहास सांगणं गरजेचं आहे. कारण ही जी पार्श्वभूमी आहे की माणगाव परिषदेची बीज ह्या सर्व परिस्थितीमध्ये, ह्या सर्व वातावरणामध्ये रुजलेली आहेत. ह्या सर्व वातावरणाचा परिपाक म्हणजे माणगाव परिषद होती. त्या काळी जर सर्व आलबेला असते तर माणगाव परिषद घडली नसती, शाहू महाराजांना एवढा लढा द्यावा लागला नसता. म्हणून नाहीतर हे विषांतर नव्हे. म्हणजे बाबासाहेबांची भेट होण्यापूर्वी शाहू महाराजांचं जे चालू होतं अस्पृश्य दराचं कार्य हे अत्यंत नेटानं चालू होतं. आणि ज्या वेळेला आरक्षणाचा जाहीरनामा काढला त्यावेळेला इथल्या ब्राह्मण वर्गाचा अक्षरशः पित्त खवळलं. त्यांनी इतके पिसाळले लोक ही की शाहू महाराजांच्यावर त्यांनी त्यांची बदनामी सुरू केली. इतकंच काय, त्रिकाळ असेल, केसरी असेल, जगतहितश्री असेल, यासारख्या ब्राह्मण्य प्रसविणाऱ्या, ब्राह्मण्याचा पुरस्कार करणाऱ्या वर्तमानपत्रातून अगदी अर्वाच्य भाषेत शाहू महाराजांच्यावर त्यांनी टीका करायला सुरुवात केली आणि महाराजांना एकदम अस्वस्थ करून सोडलं. पण महाराज होते ते, मी मगाशी सांगितले, ते शरीराने मनाने बलंदन होते. त्यामुळे ते अस्वस्थ होण्याचा प्रश्न होता. त्यांनी चंगच बांधला होता की हे आपण मोडून काढायचं आहे. आणि मग हा विरोध इतका वाढत गेला. त्यांनी सुरुवातीला बदनामी केली, नंतर त्यांच्यावर टीकेची जोड उतरली आणि तो विरोध त्यांचा इतका टोकाला गेला की पुढे साधारणतः 1918च्या दरम्यान त्यांच्या कन्या अक्कासाहेब यांच्या विवाहाच्या प्रसंगी बॉम्बस्फोट घडवून आणून काही ब्रिटिश अधिकाऱ्यांना आणि शाहू महाराजांना उडवण्याचा कट देखील त्याने आखला होता. पण पुण्याहून येणारा बॉम्ब इथं वेळेत न पोचल्यामुळे तो त्यांचा कट फसला. आणि हा कट कोणी आखला असेल तर दामू जोशी आणि गणपतराव मोडक ही ब्राह्मण मंडळी. आपण आज आतंकवादी किंवा काय म्हणतो त्याला, आतंकवादीच म्हणू, आतंकवादी म्हणून पाहत असताना विशिष्ट अल्पसंख्याक समाजाकडे बोट केलं जातं. पण ह्या माणसांनी देखील राजा असून, म्हणजे यांच्या तुकड्यावर जगणाऱ्या या बांडगुळांनी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला. किती वाईट गोष्ट सांगा, किती वाईट गोष्ट. जगायचं यांच्या तुकड्यावर आणि त्यांनाच उडवून म्हणजे मारण्याचा कट टाकायचा. अत्यंत दुर्दैवी गोष्ट होती. पण ब्राह्मणशाहीला ते दुर्दैवी वगैरे काही वाटत नव्हती. त्यांना आपलं वर्चस्व राखायचं होतं, त्यासाठी तो त्यांचा झगडा सुरू होता. त्यामुळं शाहू महाराज पुढं तो हल्ला नव्हे, ते पुढच्या 4-5 वर्षात परत एकदा त्यांना 2-3 वेळा रस्त्यात उडवण्याचा प्रयत्न केला. पण शाहू महाराज डगमगले नाहीत, त्यातून वाचले. पण शाहू महाराज अस्वस्थ झाले होते, शेवटी ते माणूस होते. पण आपलं कार्य त्यांनी थांबवलं नाही, त्यांचं कार्य चालूच होतं. पुढे काही काळानंतर मला वाटतंय 1818च्या दरम्यानच एक घटना अशी झाली की त्यांचा लाडका पुत्र महाराजांचा प्रिन्स शिवाजी याचं अपघाती निधन झालं. आणि खरं तर महाराज अक्षरशः उन्मळून पडले. कारण तो त्यांचा लाडका पुत्र होता. त्याच्यावरती इतकं प्रेम होतं की मनानं आणि शरीराने इतकं बलदंड असणारे व्यक्तिमत्व अक्षरशः कोसळून पडलं. त्याने राजवाड्याचा त्याग केला आणि ज्योतिबाच्या पायथ्याशी सोनतळी कॅम्पिंग ते राहणं त्यांनी पसंत केलं. तिथं ते वैराग्य अवस्थेत राहू लागले. तिथं ते अस्वस्थ असायचे. एकतर ब्राह्मण
ब्राह्मण वर्गाचा खास करून त्यांचं पुढारपण करणाऱ्या टिळकांनी पुकारलेलं उघड उघड बंड. दुसरी गोष्ट बहिष्कृतांना मूळ प्रवाहात आणायचा त्यांचा इरादा. ह्या अशा कसरतीत ते थोडेसे अस्वस्थ होते. त्यांना असं वाटायचं की टिळकांना जर शह द्यायचा असेल तर त्या पद्धतीचा मी माझं अस्पृश्योद्धराचं काम माझ्या संस्थानात सुरू आहे, पण हे काम आपल्याला राष्ट्रपातळीवर न्यायचं झालं तर त्या पद्धतीचा एखादा विचारवंत असायला हवा. आणि महाराजांची सुरुवातीपासूनची भूमिका अशी होती, सुरुवातीपासूनची म्हणजे ते स्वतः अस्पृश्योद्धराचं काम करतच होते, पण त्यांचं असं मत होतं की त्यांचा उद्धार करणारा नेता हा त्यांचा असला पाहिजे. म्हणजे कदाचित त्यांचं मन मोठं होतं, त्यांना कदाचित असं वाटत असेल की आईच्या प्रेमात आणि दाईच्या प्रेमात फरक असतोच. आपण जे करतोय ते कदाचित दाईचं प्रेम असेल असं खरं तर ते आईच्या मायेनंच आपल्या संस्थानातील बहिष्कृतांना वागत होते. पण तरी सुद्धा त्यांचं असं मत होतं की बहिष्कृतांचा उद्धार करण्यासाठी त्यांचाच नेता असायला हवा आणि त्या शोधात होते. खरं तर अस्पृश्योद्धाराचं जे कार्य आहे ते राष्ट्रीय पातळीवर न्यायचं होतं. टिळकांना राष्ट्रीय पातळीवरती शह द्यायचा असेल तर अशी एखादी व्यक्ती पाहिजे होती. ह्या विचारात, ह्या चक्रव्यूहात महाराज नेहमी सापडलेले दिसतात आणि नेहमी विचारमग्न असायचे. आणि त्यातच त्यांना पुत्रवियोगाचं दुःख झालं होतं, त्यामुळे त्यांच्यावर इतका मोठा ताण होता. या ताणतणावाच्या काळात कधी कधी ते मुंबईमध्ये गेल्यानंतर पन्हाळा लॉजवरती राहायचे आणि त्या पन्हाळा लॉजवरतीच एकदा ते असताना टाइम्स ऑफ इंडियाचा अंक ते वाचत बसले होते आणि त्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख छापून आला होता, महार ऑन होम रूल असं त्या लेखाचं शीर्षक होतं. आणि त्या लेखाचा लेखक होता एक महार, असं या टोपण नावानं लिहिलेला तो लेख होता. महाराजांनी तो लेख वाचला. महाराजांनी लेख वाचल्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं की स्वराज्य मिळवणे हा जसा टिळकांचा अधिकार आहे तसाच तो महाराजांचा आहे अशी मांडणी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून साऊथ बोरो कमिशन समोर साक्ष देताना किंवा महर्षी शिंदेंशी जो वादविवाद झाला त्यावेळी ज्यांनी अत्यंत परखडपणे मांडणी दिली होती तोच तरुण डॉक्टर आंबेडकर नावाचा जो तरुण आहे त्यांचाच हा लेख आहे. हे महाराजांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. आणि मग महाराजांच्या लक्षात आलं, महाराजांना एक आशेचा किरण दिसू लागला की आता आपल्याला या ब्राह्मणी व्यवस्थेला शह द्यायला, ही ब्राह्मणी व्यवस्था उद्ध्वस्त करायला आपल्याला जोडीदार मिळालेला आहे. आणि मग शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातील त्यांची जे सहकारी होती किंवा सहकारी होते, दत्तोबा पवार असतील, तुकाराम गणाचार्य असतील, गंगाधर पोळ असतील, या सर्वांना बोलवून त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि बाबासाहेबांचा त्यांनी पत्ता मिळवला. आणि आपल्याला माहीत आहे शाहू महाराज स्वतःच मग बाबासाहेबांची भेट घ्यायला मुंबईला गेलेले आहेत. बाबासाहेब जेव्हा मुंबईला गेले त्यावेळी शाहू महाराज जेव्हा मुंबईला गेले तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणाले की महाराज तुम्ही इकडे येण्याची स्थिती कशाला घेतली, मला बोलवलं असतं तर मी आलो असतो. त्यावेळेस त्यांना शाहू महाराज म्हणाले की बाबासाहेब तुम्ही तर विद्वत्तेचे राजे आहात, विद्येचे राजे आहात, आम्ही परंपरेचे राजे आहोत, हा सर्व इतिहास आपल्याला माहीत आहे. आणि तिथं मग बाबासाहेब गेले, त्यांना मूकनायकसाठी धनादेश दिला आणि शाहू महाराज परत आले. येतेवेळी त्यांना कोल्हापूर भेटीस ते निमंत्रण देऊन आले. म्हणजे तोपर्यंत अगदी बाबासाहेब भेटोपर्यंत शाहू महाराजांचं कार्य अखंडितपणे अस्पृश्योद्धराचं कार्य चालूच होतं, हे आपण पाहिलं. खरं तर त्यानंतर बाबासाहेबांना शाहू महाराजांनी निमंत्रण दिलं होतं कोल्हापूरला येण्याचं, पण शाहू महाराज बाबासाहेब विचार करत होते. तरीसुद्धा बाबासाहेबांनी बऱ्याच वेळेला वाचलं होतं की अनेक संस्थानिक असताना देखील, म्हणजे तसा बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांच्याकडे बाबासाहेब राहिले होते, तिथे त्यांना फारसा चांगला अनुभव आलेला नव्हता आणि त्यामुळं कोल्हापूरला यायला पण तयार नव्हते. पण त्यांनी माहिती घेतली शाहू महाराजांच्या कार्याची आणि बाबासाहेबांच्या लक्षात आलं की शाहू महाराजांचं कार्य अत्यंत मोठं आहे, आपल्याला प्रेरणा घेण्यासारखं आहे. आणि म्हणून
मग बाबासाहेब कोल्हापूरला आलेले आहेत. बाबासाहेब ज्यावेळी कोल्हापूरला आले त्यावेळेला शाहूपुरी इथे गेस्ट हाऊस होतं, आजची शाहूपुरी. आता पूर्वी त्यामध्ये पोलीस स्टेशन होतं, आता ते पोलीस स्टेशन देखील तिथून जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे. मला सांगायला जरासं हे होते, म्हणजे खरं तर बाबासाहेबांनी शाहू महाराज यांच्या संबंधानं ज्या ज्या घटना आहेत, ज्या ज्या गोष्टी आहेत त्या वाचवण्यासाठी फारसा प्रयत्न होत्याला अजिबात दिसत नाही, बिलकुल दिसत नाही. खास करून माणगाव परिषदेच्या दृष्टीनं आज महत्त्वाचा घटक कोणता आहे? आज महत्त्वाचा म्हणजे माणगाव परिषदेच्या दृष्टीनं माझ्यासमोर जे महत्त्वाचे घटक आहेत ते छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जात्यांताचा अस्पृश्योद्धाराचा कृतिकाम जिथं ठरला ती माणगाव परिषद. म्हणजे शाहू महाराज तत्कालीन व्यवस्थेतील उच्चस्थानी असणारे शाहू महाराज आणि अस्पृश्य समाजातील बाबासाहेब ही दोघं एकत्र आली होती. जाती अंताचा कृती कार्यक्रम हा. ह्या परिषदेमध्ये काय विचार केला गेला तर जातीयतेच्या भिंती उद्ध्वस्त करून हे दोन एकत्र आले. खरं तर बाबासाहेब आणि शाहू महाराजांच्यातील ऋणानुबंध अधिक दृढ झाले, त्यामुळे माणगाव परिषदेला अधिक महत्त्व आहे. कारण ते ऋणानुबंध इथूनच दृढ झाले. आणि मग मी सांगत होतो की त्या गेस्ट हाऊसचा प्रश्न यांनी एकत्र येऊन जातीअंताचा कार्यक्रम दिला. त्यांचे विचार आपण आत्मसात करणे, अनुसरणे आज गरजेचं असताना त्या विचारांना तिलांजली देऊन जातीयता मजबूत करण्याचं काम आज आपण करायला लागलोय. म्हणजे महापुरुषांचं जातवार वाटप करून आपण बघतोय घर, गाडी आणि अगदी ध्वजावर देखील जातीचं लेबल लावून आज आपण राजरोस फिरायला लागलोय. हे कशाचूत होतं काय? तर आपण जातीवंत व्हायला लागलोय. आणि आपण जातीवंत व्हायला लागलोय हे त्यांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम आहे. हे जर आपण पाहत बसलो, याला जर खतपाणी घालत बसलो, याच्यावर विचार नाही केला तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही. आणि म्हणून माणगाव परिषदेला शतकोत्तर वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. तो साजरा होत असताना या परिस्थितीने आजचं सामाजिक वास्तव अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. त्या दृष्टीनं थोडीशी मी मान्य करायला लागले. तर ते गेस्ट हाऊस पाडलं. खरं तर शाहू महाराज आणि बाबासाहेब भेटलेलं ते स्मारक होतं. प्रतीकात आपण अडकायची गरज नाही, पण तुम्हाला इतर सर्व ठिकाणी स्मारक उभा करत असताना जे जे उभा होतं प्रत्यक्ष, जिथं ऐतिहासिक दस्तऐवज आहे, तो बाबासाहेब आणि शाहू महाराजांची जिथं भेट झाली तो म्हणजे ऐतिहासिक दस्तऐवज आहे, पण पाडला गेला. त्याला आंबेडकरी पक्ष संघटनांनी, काही 4-2 पक्ष संघटनांनी त्याबाबत निवेदन वगैरे दिली. पण मला सांगायला खरोखर दुःख होतंय, एकाही मराठा संघटनेने त्याबद्दल आवाज उठवला नाही, त्यांनी तिकडे लक्ष दिलेलं नाही. ही शोकांतिका आहे. आता याची कारणं आपल्याला माहीत आहेत. बाबासाहेबांनी शाहू महाराजांना स्वीकारल्यामुळं किंवा शाहू महाराजांनी बाबासाहेबांना बरोबर घेतल्यामुळं मराठा समाजानं शाहू महाराजांना नाकारलेलं आहे. हे कोण नाकारणार? मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी जे मोर्चे निघाले, त्यावेळी कोल्हापुरात ज्यावेळी मोर्चा निघाला त्यावेळी जी आचारसंहिता तयार करण्यात आली, त्या आचारसंहितेत असं लिहिलं होतं, म्हणजे आचारसंहितेत एक संहिता अशी होती की मोर्चात शाहू महाराजांचा फोटो लावावा. हे तुम्हाला सांगावलं होतं. हे कशाच होतं काय? आणि म्हणून ते स्मारक उद्ध्वस्त होत असताना ही लोक शांत बसतात, याचं कारण ते असावं असं मला वाटतंय. आणि मग ही जातीवंत होत आहोत आपण, याचं उत्तम उदाहरण आहे. मग हे आपण बघत बसणार आहोत का? मग माणगाव परिषद आता ती गेल्या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळं ती जवळजवळ 100 कोटी त्यावर खर्च करायचे होते मला वाटते. त्या परिषदेची शताब्दी साजरी करण्यासाठी शासनाकडून तसं नियोजन झालं होतं. 2 दिवसांचा इव्हेंट साजरा करून काही होणार नाही. हे जर वास्तव आपल्याला बदलता येत नसेल, हे जर आपण बदलणार नसू, त्याच्यावर काही कृती कार्यक्रम होणार नसेल, तर हा इव्हेंट साजरा करण्याला काही अर्थ नाही असं मला नम्रपणे सांगावंसं वाटतं. तर ते पाडलं गेलं तरी कुणाला काही वाटलं नाही. त्या ठिकाणी शाहू महाराज आणि बाबासाहेबांची भेट झाली, तिथं खलबत झाली.
तिथंच खरं तर माणगाव परिषदेची बीज रुजली गेली. तिथं चर्चा झाली परिषद कधी घ्यायची आणि त्यानंतर बाबासाहेब निघून आले आणि ते निघून येताना देखील शाहू महाराज त्यांना सोडायला गेले होते. बाबासाहेब आले त्यावेळेला देखील त्यांची खूप मोठी मिरवणूक शाहू महाराजांनी काढली आणि त्या रथाचं सारथ्य स्वतः शाहू महाराजांनी केलेलं होतं. त्यांना जरीफेटाचा आहेर केला होता. म्हणजे ऋणानुबंध पहा, त्यांची जवळीकता पहा. ही ऋणानुबंध जे आहेत, ही जिव्हाळा जो आहे हे जाती अंताकडे नेणारा आहे आणि हा आपल्याला पाहणं गरजेचं आहे, कारण आजचं वास्तव आपल्याला बघायचं आहे. इथं चर्चा झाली आणि मग ती परिषद आपण कागल जहागिरीमधील माणगाव या ठिकाणी घ्यायचं ठरलेलं आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कागल जहागिरीमधील माणगावमध्येच ती परिषद का घेण्याचं ठरवलं असेल? गेल्याच वर्षी प्राध्यापक डॉक्टर संभाजी बिरांजी यांचं राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समग्र पत्रव्यवहार नावाचा एक ग्रंथ प्रकाशित झाला. त्यातील काही पत्रे जर आपण अभ्यासली तर आपल्या लक्षात येतं की ही परिषद कागलमध्ये घेण्यात आली ही नक्कीच एक रणनीतीचा भाग होता, असं ती पत्र अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येतं. कारण कोल्हापूर शाहू महाराज राजे होते तरी सुद्धा ते ब्रिटिशांचे मांडलिक होते. त्यांना काही करायचं झालं तर ब्रिटिशांची परवानगी घेतल्याशिवाय काही करता येत नव्हतं. एखाद्या कार्यक्रमाला जायचं झालं तरी त्यांची परवानगी घ्यावी लागत होती. म्हणजे अशी तिहेरी कसरत. ब्रिटिशांचं मांडलिकत्व, ब्राह्मण ब्युरोक्रेसीचा विरोध आणि यांचं ध्येय की बहिष्कृतांना आपण मूळ प्रवाहात आणायचं आहे. अशा तिहेरी याच्यातून शाहू महाराजांचं ते काम सुरू होतं. तर आपल्या ते पत्र बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हा एक रणनीतीचा भाग होता. म्हणजे माणगावमध्ये परिषद घ्यायची हा एक रणनीतीचा भाग होता. कागल जहागिरीतील ते सर्वात मोठं ठिकाण होतं. दुसरी गोष्ट, ह्या इथल्या ब्राह्मण वर्गाचा जो त्रास होत होता आणि त्यांनी काही तर धोरण आखलं असणार आहे पुढं. त्यांना बाबासाहेबांना राष्ट्रीय पातळीवर तर प्रेझेंट करायचं होतं. अर्थात कागल जहागिरीतील माणगाव या ठिकाणी घेतली म्हणजे ती काही पळवट नव्हती. तो एक रणनीतीचा भाग होता. आणि मग त्या पद्धतीनं ती परिषद माणगावमध्ये घ्यायची ठरली. माणगावमध्ये घेत असताना की त्याचं सगळी सूत्र म्हणजे यातली बारकावा आपण बघायचं आहे. त्याची सगळी जी सूत्र आहेत ती त्या जहागिरीचे जे सुभेदार, मला वाटते सुभेदार असावेत, आप्पासाहेब दादगोंडा पाटील यांच्याकडे ती सगळी सूत्रे त्यांनी सोपवलेली आहेत. कोण होते आप्पासाहेब दादगोंडा पाटील? आप्पासाहेब दादगोंडा पाटील हे जैन समाजाचे होते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. यातील बारकावा समजून घेण्याची गोष्ट आहे की परिषद बहिष्कृतांची, मला इथं मुद्दामून सांगायचं वाटतं, ही परिषद एकट्या महार समाजासाठी नव्हती. दरम्यानच्या काळात काही वर्षापूर्वी माणगाव परिषदेला मला वाटते 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर की 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर काही साहित्य प्रकाशित आलं. त्यावेळी त्यामध्ये महार परिषद असा उल्लेख आलेला आहे काही लिखाणांमधून. अर्थात ती त्यांची चूक नसावी, कारण उपलब्ध साधनं आणि याच्या जोरावरती त्यांनी ती केली. खरं तर मला आता ते पुढे सांगायचं आहे. पण यामुळे झालं काय, ह्या परिषदेला महार परिषद असं म्हटल्या गेल्यामुळे त्याचा एक दुष्परिणाम असा झाला की बाहेरची लोक जी इतर बहिष्कृती ती त्यापासून दूर गेली. आणि व्हायचा तो परिणाम परत त्यांना एकटं पडायची वेळ आली महार समाजाला. म्हणजे हे जर सगळ्या बहिष्कृतांना धरून आहे, बहिष्कृतांची परिषद आहे, असं जर त्याचं स्वरूप असतं. आता अर्थात ह्या इथल्या जातीयतेचा म्हणजे अजूनही जिवंत आहे जातीयतेची वाळवी. हे अनेक उदाहरण, छोट्या मोठ्या उदाहरण आजही दिसून येतं. त्यामुळे ते फारसा फरक पडला असता असं म्हणणं काय यथोचित नाही. तरीसुद्धा मी सांगत होतो काय, ती परिषद माणगावमध्ये घ्यायची ठरली आणि त्याची सगळी सूत्र दिली आप्पासाहेब दादगोंडा पाटलांच्याकडे, जे जैन समाजाचे होते. त्याचे स्वागताध्यक्ष होते दादासाहेब इनामदार. क्षत्रिय कुलवंताला शोभेल असं व्यक्तिमत्व असणारे दादासाहेब इनामदार. परिषद बहिष्कृत वर्गाची. स्वागताध्यक्ष दादासाहेब इनामदार. परिषदेचं मुख्य
घडवून आणायला लागल्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज. या संस्थांचे संस्थानिक किंवा स्वतः राजे या परिषदेचे अध्यक्ष असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे बहिष्कृतातून आलेले आहेत. याशिवाय गंगाधर पोळ आहेत, त्यांचे सहकारी गणाचारी आहेत, शिवतरकर आहेत. म्हणजे अनेक जातीच्या लोकांना एकत्र घेऊन ही परिषद यशस्वी करण्याचा प्लॅन त्यांनी आखलेला होता. अस्पृश्य उद्धाराची म्हणजे अस्पृश्य मुक्तीचं पहिलं मैदान जिथं तयार झालं ते माणगावमध्ये. म्हणून आजच्या दृष्टीनं माणगाव परिषदेला अनन्यसाधारण महत्व आहे. तर ह्याची तयारी झाली. तिथल्या स्थानिक लोकांच्याकडे त्याच्या बऱ्याच नियोजन देण्यात आले. प्रत्येक गलीतील 5-6 गल्ल्या होत्या साधारणतः, त्या प्रत्येक गलीतील माणसांनी त्याचे नियोजन केलं. यासाठी सगळी लोक राबत असताना म्हणजे आता त्याचं उपलब्ध काही मटेरियलच ना. आपण आता त्या काळात बरेच समाजसुधारक होते, अन्य जातीत होते, मराठा समाजामध्ये होते, पण त्या या परिषदेला सहकार्य करत्याला कुठं काही मिळत नाही. आप्पासाहेब दादगोंडा पाटील यांच्याविषयी देखील मी साधारणतः मला वाटतं 1 महिनाभर आम्ही आर्कालाइजमध्ये जाऊन बसत होतो, पण त्यांचं काहीही मिळत नव्हतं. तर सांगण्याचं तात्पर्य काय की जातीअंताच्या दृष्टीनं या सर्व घटकांना एकत्र करण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं होतं. म्हणजे अस्पृश्य मुक्तीची चळवळ बाबासाहेबांनी पुढे ते मानव मुक्तीपर्यंत जी चळवळ नेली तिचा आरंभबिंदू माणगाव परिषद होता. आणि या ठिकाणी मग परिषदेची तारीख ठरलेली 21-22 मार्च ठरलेली आहे. आणि ती एक रणनीती होती असं मी मगाशी म्हणालो. ते सांगण्याचं त्याचं म्हणजे त्याची प्रचिती देणारा आणि घटना तुम्हाला सांगतो की ही परिषद माणगावमध्ये घ्यायची ठरली. दुसरी गोष्ट, दरम्यानच्या काळात ब्रिटिश अधिकारी रेनी म्हणून होते, ते कोल्हापूरला येत होते. आणि हे शाहू महाराजांना समजलं. तर शाहू महाराजांनी तत्काळ कर्नल वुडहाऊस यांना एक पत्र पाठवलं आणि त्यांना कळवलं की माझी शिकारीची जी कार आहे ती नादुरुस्त झालेली आहे आणि तिचे सुटे भाग मी मागवलेले आहेत, पण ते शेडबाळला येण्याऐवजी शिमोग्याला गेलेले आहेत. आणि त्यामुळे ती कार दुरुस्त झाल्यानंतर शिकारीला जाता येईल, तोपर्यंत त्यांना इकडे यायचं थांबवा. इकडचे हिंस्त्र हरणे खूप हिंस्त्र आहेत असं त्या पत्रात शाहू महाराजांनी उल्लेख केला आहे. आता हरणांना हिंस्त्र आहे असं सांगणं आपल्या लक्षात येतं, हा रणनीतीचा भाग आहे. दुसरी एक गोष्ट, बाबासाहेब आणि शाहू महाराज यांच्या ज्या म्हणजे यांच्या आयुष्यातील ज्या घडामोडी झाल्या, ज्या प्रमुख घडामोडी झाल्या असतील, छोट्या मोठ्या घडामोडी झाल्या, त्या प्रत्येक कार्यक्रमाचे फोटोग्राफ्स उपलब्ध आहेत. आज माणगाव परिषदेत फोटोग्राफ्स उपलब्ध आहेत का? माणगाव परिषदेचा एकही फोटोग्राफ्स उपलब्ध नाही. असं का असावं? तर आपल्याला सांगता येईल की हे जाणीवपूर्वक रणनीती म्हणून हे ठरवण्यात. ह्या परिषदेला येताना त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं की मला त्या परिषदेला जायचं असं सांगितलेलं नाही. त्यांनी सांगितलं की मला माणगावला पानसुपारीला जायचं आहे. मी अस्पृश्य उद्धाराचं जे कार्य करतोय त्या कार्यासाठी त्यांना माझा सत्कार करायचा आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तो कार्यक्रम व्हायला लागला. तिथं मला पानसुपारीला बोलवले, मी तिकडे जायचं आहे मला. आणि त्यांनी परवानगी घेतलेली आहे. आता या परिषदेला यायचं म्हटलं, खरं तर परिषद शाहू महाराजांनी घेतली होती. इकडे या परिषदेला यायचं असतं तर राजेशाहीच्या वेशभूषात रथातून थाटामाटात महाराज आले असते की नाही? पण तसं घडलंय का? महाराज शिकारीच्या वेशात, शिकारीला ज्या वेशात गेले होते त्या वेशात या परिषदेला उपस्थित राहिलेले आहेत. हे आपल्या लक्षात येतं. यावरून आपल्याला काही अंदाज बांधता येतील, काही आडाखे बांधता येतील की ह्या एक रणनीतीचा भाग असावा. आणि डॉक्टर संभाजी बिरांजे यांनी जी ग्रंथ प्रकाशित केला त्या ग्रंथात बरीच पत्रे असे आहेत की असं म्हणण्याला आपल्याला वाव आहे की हा एक रणनीतीचा भाग आहे. म्हणजे सुरुवातीपासून आपण माणगाव परिषदेपर्यंत आपण बघायला लागलोय. माणगाव परिषद याला सुरुवात झाली आणि शाहू महाराजांना त्याचा इतका आनंद झाला की महाराज ज्या वेळेला बोलत होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं अत्यंत आनंदित होऊन की मला आज अतिशय आनंद झालेला आहे. खरं तर तुम्ही तुमचा नेता निवडला, आपल्या सर्वांना माहीत आहे. या ठिकाणी बाबासाहेबांना प्रेझेंट करण्याचं काम, बाबासाहेबांना आणण्याचं काम, या अस्पृश्यांना बहिष्कृतांना त्यांचा
नेता मिळवून देण्याचं काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. पण ते भाषणात काय म्हणतात, तुम्ही तुमचा नेता निवडला, मला खूप खूप आनंद होतोय आणि माझी मनोदेवता मला अशी सांगते की एक दिवस असा येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त अस्पृश्यांचे नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचे नेतृत्व करतील. आणि बाबासाहेबांनी पुढे ते कर्तृत्वानं आपल्या सिद्ध करून दाखवलं. केवळ हिंदुस्थानचे नव्हे तर आज बाबासाहेब जगासाठी मार्गदर्शक आहेत. किती मोठा आत्मविश्वास, किती मोठा आत्मविश्वास शाहू महाराजांचा. म्हणजे यांची मनं जुळली का तर शाहू महाराजांना बाबासाहेबांची क्षमता माहीत होती. ते अस्पृश्यांचेच नव्हे तर संपूर्ण देशाचं नेतृत्व करतील एवढी क्षमता त्यांच्याकडे बाबासाहेबांना शाहू महाराजांनी ओळखले होते. आणि शाहू महाराज हे सामाजिक लोकशाहीचे पिलर ऑफ डेमोक्रेसी आहेत हे बाबासाहेबांनी ओळखले होते. आणि त्यामुळे त्यांची वैचारिक स्पंदने इतकीच जुळली होती, वैचारिक नाळ इतकीच जुळलेली होती की ती एकमेक इतके एकरूप झाले होते की त्या नावातील दोन व्यक्ती राहिल्या नव्हत्या तर शाहू आंबेडकर नावाचा विचार जन्माला आला होता जो आज युग म्हणून निर्माण झालेला आहे. आज आपण म्हणतोय फुले शाहू आंबेडकर युग आहे, पण त्याची पायाभरणी माणगाव परिषदेमध्ये झालेली होती. म्हणून माणगाव परिषदेला अत्यंत महत्त्व आहे. खरं तर बाबासाहेबांच्या वरती त्यांचं लेखन असेल, स्पीचेस असतील, भरपूर लिखाण झालं, बाबासाहेबांच्यावर समग्र लिखाण झालं. पण माणगाव परिषदेला ज्या प्रमाणात महत्त्व यायला पाहिजे होतं, कारण तो आरंभबिंदू होता, त्या प्रमाणात आलेला नाही. तरीसुद्धा शतकोत्तर वर्धापन दिन साजरा होण्याच्या काळात आपल्याला त्याच्यावरती लाईव्ह व्याख्यान द्यायला मिळते. याचं कारण त्या परिषदेचं महत्त्व हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तर ती परिषद शाहू महाराज म्हणतात की तुम्ही तुमचा नेता निवडला, मला अतिशय आनंद झालेला आहे. आणि बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की शाहू महाराजांचा वाढदिवस हा सणाप्रमाणे साजरा करा. म्हणजे किती कृतज्ञता बघा, शाहू महाराजांच्या प्रति किती कृतज्ञता. असे हे दोन महापुरुषांचं वैचारिक एकरूप होणं झालं. त्यानंतर मी म्हटलंच आत्ताच की एक विचारधारा जन्माला आली, शाहू आंबेडकरी विचारधारा जन्माला आली, जी आज संपूर्ण देशाचं म्हणायला चालेल किंबहुना जगासाठी देखील मार्गदर्शक आहे. ही झाली माणगाव परिषदेपर्यंतची परिस्थिती. म्हणजे आपण हे पाहत आलो की शाहू महाराज अस्पृश्य उद्धाराचं कार्य करत होते, तरी सुद्धा त्यांना जो तिथल्या ब्राह्मण ब्युरोक्रासीने त्रास दिला, काही काळ अस्वस्थ झाले, पण तो लढा त्यांनी थांबवला नाही, तो लढा लढत राहिले. पण राष्ट्रीय पातळीवरती टिळकांना श्रेय द्यायचा असेल आणि ही व्यवस्था म्हणजे आपण जे कार्य आपल्या संस्थानात करतोय त्याचं त्याला राष्ट्रव्यापी स्वरूप द्यायचं असेल तर आपल्याला कुणाची तरी गरज आहे असं त्यांना वाटत होतं. ती गरज बाबासाहेबांनी भरून काढली. त्यामुळं मेंदू आणि मनगटात हत्तीचं बळ असणाऱ्या शाहूराजांना बाबासाहेबांच्यामुळं 10 हत्तीचं बळ आलं आणि त्यामुळे त्यांनी तिथून पुढे जोमाला कार्यात सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. खरं तर बाबासाहेब आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना फार काळ मिळाला नाही. उणेपुणे मलावरती 3-4 वर्ष मिळाले. 19 आणि 26 एवढी अतिशय कमी वर्ष मिळाली आणि त्यांचा संबंध त्यानंतर म्हणजे ते तिकडं हे इकडं असं ते वातावरण राहिलं. तर आपण माणगाव परिषदेपर्यंतचा आपण इतिहास बघितला. माणगाव परिषदेचा इतिहास बघत असताना मला माणगाव परिषदेची हिस्टॉरिकल मांडणी करायची नव्हती, तर माणगाव परिषद जी झाली ती माणगाव परिषद अशा पद्धतीने झाली. आणि या माणगाव परिषदेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इनामदार असतील आणि हे इतर लोक यांचा सहभाग होता. जे जाती अंताच्या दृष्टीने मी त्याकडे बघतोय, म्हणजे माझं व्यक्तिगत मत असेल, जाती अंताच्या दृष्टीनं हा एक कृती कार्यक्रम होता. आणि तो यातला प्रमुख घटक आहे की अस्पृश्य उद्धाराची जाती अंताची लढाई इथूनच सुरू झालेली आहे आणि ती पुढे बाबासाहेबांनी मानवमुक्तीच्या लढ्यापर्यंत नेलेली आहे. तर हे झालं माणगाव परिषद. आता आजचं सामाजिक वास्तव काय आहे आपण पाहूया.
आज कुणालाही विचारलं आपण, महाराष्ट्रात आता मी 2 व्यक्तिमत्व बघतोय माणगाव परिषदेचं आणि त्याचं सामाजिक वास्तव बघत असताना. फक्त 2 व्यक्तिमत्व मी थोडं ही मान्य करताना विचारात घेतोय. तत्काल म्हणजे आपण कितीही नाकारलं तर जातीयता इतकी घट्ट स्वरूपात आहे की आजही माणूस जातीचा विचार करतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे म्हणून तर जातीचं लेबल लावून आपण राजरोज फिरायला लागलोय. हे कशाच होतं का, तर जातीयता घट्ट होत असल्याचं आहे. म्हणून मी ही 2 उदाहरणं मुद्दाम बघतोय की त्या काळी छत्रपती शाहू महाराज उच्च वर्गातले होते, बाबासाहेब अस्पृश्य वर्गातले होते. ही 2 माणसं एकत्र आली होती आणि त्यांनी जातीयांताचा कृती कार्यक्रम दिला आणि त्याला तिलांजली देण्याचं काम त्यांचा वारसा सांगणाऱ्यांच्याकडून होत आहे, हे मला या ठिकाणी आज मांडायचं आहे. आता त्यांचा वारसा सांगणाऱ्यांच्याकडून म्हणतोय मी, पण त्यांचा वैचारिक वारसा सांगणाऱ्यांच्याकडून हे काम होत नाही. त्यांचा जातीचा वारसा सांगणाऱ्यांच्याकडून हे काम होते, हे अगदी स्पष्टपणे मला, आणि त्यात कुठलाही आडपडदा ठेवता कामा नये असं मला मांडावंच वाटते. कारण बघा ना, आज महाराष्ट्रातील वातावरण बघितलं, मराठा आणि बौद्ध समाजाचं वातावरण काय, मला वाटतं याचं उत्तर कुणीही असंच देईल की 2 समाज एकमेकाचे प्रतिस्पर्धी म्हणूनच उभे आहेत. आता ती ही परिस्थिती बदलावी म्हणून आदरणीय श्रीमंत कोकाटे सर असतील, न्यायमूर्ती BJ कोळसे पाटील असतील, किंवा परिवर्तनवादी विचारांनी नेहमी त्याची बाजू घेणारे कालकथित अगदी मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी देखील स्पष्ट भूमिका घेणारे न्यायमूर्ती PB सावंत साहेब असतील आणि परिवर्तनवादी विचाराने नेहमीच आघाडीवर असणारे किंवा नेहमीच आता वृद्धापकाळाने ते या आंदोलनात कुठल्याही भाग घेऊ शकत नाहीत, ते वर्तमान महाराष्ट्रातील सर्वात वयोवृद्ध पुरोगामी विचाराचं नेतृत्व प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील सर असतील. ही माणसं म्हणजे मी जी आता नावं घेतली ती माणसं, श्रीमंत कोकाटे सर असतील, BJ कोळसे पाटील साहेब असतील, PB सावंत साहेब असतील, ते आता हयात नाही तरी सुद्धा जे हयात होते तोपर्यंत सुद्धा त्यांचे काम, आणि एन डी पाटील सर, ही माणसं म्हणजे या 2 समाजामध्ये जे सामाजिक अस्वस्थ आहे ते दूर करण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात. आता मराठा क्रांती मोर्चा निघाला त्यावेळेला बरीच लोक अशी आहेत, खरं तर म्हणजे मी जरा स्पष्ट बोलतोय, बऱ्याच लोकांना ती तुम्ही ओळखायचं आता की बऱ्याच लोकांना स्टेज उपलब्ध करून देऊन त्यांना मोठं करण्याचं काम आंबेडकरी समाजाने केलेलं आहे. अशी माणसं देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी समतोल भूमिका न घेता त्यांनी एकांगी भूमिका घेतलेली आहे आपल्याला जाणवतं. पण ही मला वाटतंय श्रीमंत कोकाटे सर एकमेव अशी व्यक्ती होती, श्रीमंत कोकाटे सर अशी एक, आणि ही त्यांची बाकीची मंडळी, पण भूमिका मांडत राहणारे एकमेव व्यक्ती अशी होती की ती समतोल भूमिका मांडत होती. मला त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आहे आणि ह्या लोकांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली, त्यांच्याविषयी ऋण व्यक्त केलं तरी ती वाया जाणार नाही किंवा अवघड ठरणार नाही असं मला नम्रपणे सांगावंसं वाटतं. ही माणसं सोडली तर मराठा समाजातील मूलतत्ववादी जो वर्ग आहे तो नेहमी बौद्ध समाजावरती जातीय मानसिकतेतूनच पाहत आलेला आहे. हे आजचं सामाजिक वास्तव आहे. आता हे मांडत असताना मला काही गोष्टींचा परामर्श घ्यायला लागेल. म्हणजे 4-1 वर्षापूर्वी, मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी कोपर्डीचं प्रकरण घडलं. कोपर्डीच्या प्रकरणानंतरच महाराष्ट्रातील लाखोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर आला. हरकत नाही, म्हणजे वाईट असं काही नाही. खरं तर त्या दृष्टीनं त्यांनी रस्त्यावर येणं, न्याय मागण्यासाठी रस्त्यावर येणं स्वाभाविक आहे, त्याला त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आणि त्या मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या जर पाहिल्या तर त्या मागण्या त्या कोपर्डीतील आरोपीला शिक्षा झाली पाहिजे यांची मागणी होती.
रास्त आहे, ती त्याबद्दल कोणाचं तर मत नाही. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, रास्त आहे, आमचं त्याबद्दल काही मत नाही. पण त्यामध्ये अशी एक मागणी होती की अट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे. काही विसंगत आहे की नाही सांगा. कोपर्डीचं प्रकरण आणि अट्रॉसिटी याचा काय तर्क आहे का? किंवा स्त्रीवरती जे अत्याचार होतात ते म्हणजे कोकाटे सर म्हणतात स्त्रियांवरती होणारे अत्याचार हे जातीय मानसिकतेतून होत नाहीत. म्हणजे स्त्रियावर होणारे अत्याचार हे जातीय मानसिकतेतून होत नाहीत, ते स्वजातीतील स्त्रियांवरती मुलींवरती देखील होतात. आणि ही समस्या सर्व जाती धर्मात आहे. मग सांगा, कोपारीच्या प्रकरणी मोर्चा काढल्यानंतर अट्रॉसिटीज रद्द करण्याची मागणी करणं ही कितपत योग्य आहे? यामध्ये जातीय द्वेष नाही का दिसून येत? यांच्या पोटातलं ओठावरती येते हे नाही का समजू शकत आपण? ही मोठी खतखत होती त्यांची की अट्रॉसिटी रद्द झाली पाहिजे. म्हणजे या समाजाकडे बघण्याचा, अट्रॉसिटी काय फक्त बौद्ध समाजापुरती नाही ही गोष्ट वेगळी, तरी सुद्धा कोणतीही लढाई असू दे, कोणतीही आंदोलन असू दे, काय म्हणतो आपण त्याला, त्यामध्ये बौद्ध समाज अग्रेसर असतो. आणि त्यामुळेच खरं तर जातीय मानसिक, आजही जातीय मानसिकता बौद्ध समाजाकडे, म्हणजे बाबासाहेब आणि शाहू महाराजांच्या कर्तृत्वाने पुढे बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिल्यामुळे या समाजाने गावकी मारकी हे सगळं सोडून दिले आणि स्वाभिमानानं जगू लागला. आणि हे जगणं काहींच्या डोळ्यात खूप मूलतत्ववादी वर्गाच्या, याला संपूर्ण मराठा समाज गोरगरीब मराठा समाज जबाबदार नाही, तर मूलतत्ववादी वर्ग जो आहे मराठा समाजातील यांच्या डोळ्यात खूप लागलं. आणि हा मूलतत्ववादी वर्ग हा गरीब मराठा समाजाला भडकावू लागला आणि आपली पोळी भाजण्याचं काम करू लागला. त्यामुळे या दोन समाजामध्ये अतिशय वितुष्ट निर्माण झाल्याचं आपण दिसतं. तर मी सांगत होतो कोपर्डीचं प्रकरण. मग कोपर्डीमध्ये प्रकरणात त्यांची प्रमुख मागणी होती अट्रॉसिटी मागणी रद्द करा. ज्या वेळेला बौद्ध समाजानं त्याच्या विरोधात मोर्चे काढले आणि काही वर्तमानपत्रांनी रकानेच्या रकानेबद्दल लिहून मोर्चा आरक्षण विरोधी की मोर्चा आरक्षणासाठी की अट्रॉसिटी विरोधी असे रकानेच्या रकाने लिहिल्यामुळं त्या मागणीत थोडासा बदल केला आणि अट्रॉसिटीत च्या कायद्यात बदल करावा, त्याच्या अटी शिथिल कराव्यात अशी काही त्यांनी मागणी. अर्थात ती देखील संयुक्तिक नाही असं मला म्हणायचं आहे. असं का म्हणायचं आहे? अट्रॉसिटी आता हे मांडण्याचं कारण म्हणजे आजचं सामाजिक वास्तव मांडायला लागलोय मी. म्हणजे माणगाव परिषदेमध्ये सामाजिक सलोखा, जाती अंताचा कृती कार्यक्रम आणि ते सगळं धुडकावून आपण जातीवंत व्हायला लागलोय, यासाठी मांडणं गरजेचं आहे, म्हणून हे मांडतोय मी. तर आज देखील आपण म्हणतोय की अट्रॉसिटीचा गैरवापर होतोय. काही किरकोळ उदाहरणं असतील, पण अट्रॉसिटीचा गैरवापर झाला असता, विनाकारण अट्रॉसिटीचं केसेस घातल्या असत्या. समजा विनाकारण घातले, किती लोकांना अट्रॉसिटीच्या गुन्ह्यात कडक शासन झालं? किती लोकांना कडक शासन झालं? याचं उत्तर नाही असं आहे. अतिशय नगण्य प्रकरणात तरी देखील आज देखील अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात. अगदी काल परवा म्हणजे गेल्या मार्चमध्ये वैजापूरचं प्रकरण काय कशाचं होतं काय? म्हणजे हे जे चालू आहे हे आज देखील चालू आहे. आणि अट्रॉसिटी रद्द करा याचा अर्थ तुम्ही हल्ला करण्याचा परवाना मागताय. अगदी एन डी पाटील सर देखील आपल्या व्याख्यानात एकदा म्हटले होते, अतिशय चुकीचं आहे. समाजवादी प्रबोधिनीमध्ये व्याख्यान झालं होतं, त्या व्याख्यानाला मी उपस्थित होतो. अगदी सरांचा देखील या मागणीला विरोध होता. म्हणूनच म्हटलं 97ची भूमिका घेणारी मुठभर माणसं सोडली तर मूलतत्ववादी मराठा लोकांनी या संपूर्ण मराठा समाजाला भडकवण्याचं काम केलेलं आहे. हे झालं एक उदाहरण अट्रॉसिटीच्या बाबतीत. कोपर्डीच्या बाबतीत आरक्षणाचं उदाहरण घ्या. आरक्षणाला नेहमी विरोध. खरं तर आज मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय, ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यांना मिळावं, कारण आज ही मराठा समाजातील
अत्यंत अत्यंत गरीब कुटुंबाची अवस्था काय आहे आपण पाहतोय, त्याची त्यांनी मान्य केलेली आहे. आता ते न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. कोणत्या पद्धतीने त्यांना न्याय तो मिळेल, कोणत्या प्रकारे पद्धतीने त्यांना आरक्षण देता येतील हा न्यायालयाचा प्रश्न आहे. तो त्यांना मिळू दे, कारण आम्ही आरक्षणाचे लाभार्थी आहोत. आम्ही दुसऱ्याला आरक्षण मिळू नये असं कदापि म्हणणार नाही. त्यांना जर पण मला सांगायला वाटतं, ज्यावेळी आरक्षणाचे लाभार्थी आम्ही आहोत, तर हीच मंडळी एकेकाळी आम्हाला सरकारचे जावई म्हणून हिनवत होती. ही वस्तुस्थिती आहे. आजचं सामाजिक वास्तव, माणगाव परिषदे आणि आजचं सामाजिक वास्तव, ही म्हणजे आपल्या सरकारचे जावई म्हणून हिनवत होती. शिवाय आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज म्हणून ज्यांचा उल्लेख करतो ते उदयन भोसले असतील, शालिनी पाटील असतील, अशी काही माणसं नेहमी आर्थिक निकषावर आरक्षण अशी मागणी करतात. मला सांगायला वाटेल, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत. त्यांनी आरक्षण देताना सामाजिक मागासलेपण ध्यानात घेऊन आरक्षण दिलेलं आहे. आणि आपण आर्थिक निकषावर आरक्षण मागतोय किंवा आर्थिक आरक्षण म्हणजे विसंगतपणा बघा. आणि आर्थिक निकषावर आरक्षण द्या म्हणणं हे शाहू आंबेडकरी विचाराच्या विरोधात आहे, त्या विचारांना छेद देणार आहे असं मला नम्रपणे म्हणावंसं वाटतं. हे आजचं सामाजिक वास्तव आहे. माणगाव परिषद आणि आजचं सामाजिक वास्तव. आरक्षणाच्या बाबतीत बघितलं आपण, कोपर्डीच्या बाबतीत बघितले. आता अन्याय अत्याचाराच्या घटना जर जास्त प्रमाणात घडत असतील तर ते प्रेमविवाहातून घडतात, हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे जातीयतेचा प्रश्न येतो, जातीवादाचा प्रश्न येतो, तेव्हा आपण काय म्हणतो, हे ब्राह्मण्य आहे, ब्राह्मण्यवादामुळं हे सगळं घडते, किंवा त्याचा दूषण आपण ब्राह्मणाला देतो, ब्राह्मण्याला देतो. पण मला वाटतं आज 21व्या शतकात ब्राह्मण काथ टाकताना दिसतोय. कुठल्याही ब्राह्मणानं आंतरजाती विवाहाला विरोध करून अगदी हिंसक मार्ग अवलंबलेला आपण बघितलेला नाही. तो कधीही हिंसक नव्हता, म्हणजे अर्थात तो हिंसक कधीच नव्हता. तो दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलं इस्पित साध्य करण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण त्याला बळी पडतोय, ही आपली शोकांतिका आहे. तरीसुद्धा ब्राह्मण काट टाकत असताना 21व्या शतकात ब्राह्मण्य जपण्याचं आणि ते पोचण्याचं काम मराठा समाज करत आहे असं म्हटलं तर ते फारसं अवघड ठरणार नाही. अर्थात ते मगाशी म्हटलं, मूलतत्ववादी मराठा वर्गच्या सांगण्याला बळी पडून बरेच मराठी लोक मग तसा निर्णय घेतात आणि म्हणजे त्यांच्या उंजळणी ब्राह्मणवादाच्या उंजळीनं ते पाणी पितात. आणि त्यामुळं मराठा बौद्ध समाज हा जो वाद आहे विद्यमान परिस्थितीत, त्याला कारणीभूत ही परिस्थिती आहे. याचं कारण काय, समाजकारणाकडे ओढा लोकांचा जास्त नाही, राजकारणाकडे जास्त ओढा आहे. आणि राजकारण हे धर्म आणि जातीवर आधारित केलं जातं आणि त्याला बळी पडल्यामुळं ही दरी या दोन समाजातील एकरूप न होता ही दरी अधिक रुंदावत चालली आहे. याच्यावर विचारविनिमय होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीनेही मी मान्य करते. खरं मांडावं, बरं बोलण्यापेक्षा खरं बोलावं या उद्देशानं मी ही मांडणी करतोय. आपल्याला ही दरी मिटवायची असेल तर याच्यावर हे मांडलं पाहिजे, हे बोललं पाहिजे आणि याच्यावरती विचारविनिमय झाला पाहिजे असं मला वाटतं. तर आंतरजाती विवाहावरती जास्त अन्याय अत्याचार होतात. आणि आता आपण जर बघितलं तर माणगाव परिषदेच्या दृष्टीने जे दोन महापुरुष आपल्याला समोर आहेत, बाबासाहेब आणि शाहू महाराज, तर बाबासाहेबांनी देखील जाती अंतासाठी, जाती निर्मूलनासाठी आंतरजाती विवाहाचा मार्ग सांगितलेला आहे. हे जाती निर्मूलन करायचं असेल तर आंतरजाती विवाह केला पाहिजे. नुसतं स्नेहभोजन घडवून किंवा हे करून जात निर्मूलन होणार नाही, जातीयताचे निर्मूलन होणार नाही. त्यासाठी आंतरजाती विवाह घडवून यायला लागेल. छत्रपती शाहू महाराजांचं म्हणणं पण यापेक्षा वेगळं नव्हतं. त्यांचं म्हणणं असंच होतं. साधारणतः 1917च्या आसपास विठ्ठलभाई पटेल यांनी एक बिल आणलं होतं आंतरजाती विवाहाचं. त्याला सगळ्या सनातन्यांनी विरोध केला होता, पण त्या बिलाला पाठिंबा देण्याचं काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलं होतं.
महाराज म्हणायचे, या देशाची उन्नती केव्हा व्हायची तेव्हा होऊ दे, ते केव्हा होईल तर इथली जातीयता संपेल त्यावेळी या देशाची उन्नती होईल, ती केव्हा व्हायची होऊ दे. पण जातीयता जर नष्ट करायचं असेल तर आंतरजातीय शरीर संबंध विस्तृत प्रमाणात झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही. हे शाहू महाराजांचं विधान आहे. आणि शाहू महाराज फक्त असं बोलून थांबले नाहीत, तर त्यांनी स्वतःच्या जनक घराण्यातील चुलत भगिनी आपली कागलकर घराण्यातील ज्या चुलत भगिनी होत्या त्यांचा विवाह इंदोरच्या होळकरांशी घडवून आणलेला आहे. म्हणजे डायरेक्ट कृती कार्यक्रम ते सांगत बसले नाही, त्यांनी घडवून आणलेला आहे. मग हा विचाराचा वारसा आपण जपणार आहे की नाही? आपण आज सांगताना फक्त त्यांचा जातीचा वारसा सांगतोय. तर हे आजचं सामाजिक वास्तव आहे. आणि हे न घडल्यामुळं आज या दोन समाजामध्ये खूप मोठी दरी निर्माण होत चाललेली आहे. याला समाज धोरणांनी जबाबदार आहेत, त्यांनी याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी ही मांडणी मी करतोय. तिसरं प्रकरण बघूया आपण. म्हणजे उदाहरणार्थ प्रातिनिधिक स्वरूपात मी काही उदाहरणं घ्यायला लागलोय. भीमा कोरेगावचं उदाहरण आपण बघूया. भीमा कोरेगावची जी दंगल झाली, काय आहे भीमा कोरेगाव? साधारणतः 2800 पेशव्यांचा पराभव 500 महार बटालियन सैनिकांनी केला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भीमा कोरेगाव इथे जो स्तंभ उभारला जातोय त्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी बौद्ध समाज जात असतो तिकडे. आता काही जणांचं असं म्हणणं आहे की ते जे 500 महार होते ते सगळे 500 महार नव्हते, त्यामध्ये इतर जाती जमातीचे सैनिक होते. हे खरं आहे, हे काय ना करणार नाही. त्या तुकडीमध्ये इतर जाती जमातीचे सैनिक होते, पण बहुतांशी जी लोक होती ती महार समाजाची होती आणि त्यांचा प्रमुख जो होता तो महार समाजाचा होता. काहींचं म्हणणं असं आहे की तो महाराने हायजॅक केल्यामुळं, म्हणजे भीमा कोरेगाव प्रकरण महाराने हायजॅक केल्यामुळं इतर समाज त्याच्यापासून तुटून राहिला, असं म्हणण्याला काही अर्थ नाही. म्हणजे हायजॅक जर केलेला असला तर तुम्ही सांगा, त्या भीमा कोरेगावला मानवंदना देण्यासाठी बाबासाहेब येत होते आणि त्यानंतर ही परंपरा ही चालू ठेवण्याचं काम, आपल्या पूर्वजांना मानवंदना देण्याचं काम बौद्ध समाज वर्षानुवर्षे तिकडे जातोय. आणि जाती जमातीचे सैनिक होते, अन्य जाती जमातीचे लोक जातात का तिकडे? नाही जात. कारण काय? मानसिकता, जातीय मानसिकता. तिकडे सगळा एक समाज होते, मग आपण त्यात कसं जायचं? आपण जाऊन चालणार नाही, ही मानसिकता म्हणजे आजचं सामाजिक वास्तव. त्यामुळं फक्त बौद्ध समाजालाही कोणी दूषणं देऊ नयेत की त्याने तो हायजॅक केला म्हणून. अर्थात 1 जानेवारी येताच बौद्धांनीही त्याच्यावरती पोस्टरबाजी करून विशिष्ट समाजाचा हे न करता आज आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. बहुजन समाज एकत्र येणं, ह्या सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्या पद्धतीनं आपलंही वर्तन असावं असं मला नम्रपणे वाटतं. अर्थात आम्ही सगळ्यांनाच जवळ करण्याचा प्रयत्न करतोय. मी सांगायला मला असं वाटेल की कुठल्याही बौद्धांच्या घरी जाऊन बघा तुम्ही, अगदी बिरसा मुंडांपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पर्यंतच्या प्रतिमा आमच्या घरात दिसतात. कारण आम्ही सामाजिक एकोपा जपण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे काम करत होतो. शाहू महाराजांचं कार्य इतकं प्रचंड होतं की त्यांचं नाव जिवंत त्यांच्या कार्यामध्ये राहतं. हे जरी वस्तुस्थिती असली, नामोलने म्हणजे उल्लेख न करता त्याला टाळणं आणि त्याला दुर्लक्षित करणं हे आजही चालू आहे विशिष्ट वर्गाकडून. त्यामुळं शाहू महाराजांचं देखील टाळणं हे घडलं असतं, पण शाहू महाराजांचं कार्य आणि त्यांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम बौद्ध समाज करायला लागला आहे असं म्हटलं तर ते मला वाटतं अतिशयोक्ती होणार नाही. कारण फुले आणि शाहू महाराज यांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं बौद्ध समाजाने केलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य काय, आम्ही सगळ्यांना एकोपा ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण मूलतत्ववादी वर्गाच्या
आणि ब्राह्मणवादाला बळी पडून मराठा समाज हा बौद्ध समाजाचा विरोधक म्हणून आपली प्रतिमा निर्माण करून घेतोय. हे चित्र बदललं पाहिजे असं मला नम्रपणे सांगावंसं वाटतंय. भीमा कोरेगावचं प्रकरण सांगत होतो. भीमा कोरेगावमध्ये कुणाचं बोट होतं? एक बोट होतं का हात? कुणाचा हात होता? मनोहर भिडे कोण माणसं आहे ती? म्हणजे जो ब्राह्मण ब्युरोक्रासी किंवा ब्राह्मणशाही शाहू महाराजांनी ठेचून काढली त्याची पिलावळ आजही जिवंत आहे, जी या बहुजनांना एकत्र येऊ देत नाही. त्यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचं काम करायला लागल्या आणि आपण त्यांच्या याला बळी पडायला लागलोय. दंगल घडवून आणली त्यांनी. रस्त्यावर उतरलो कोण? भिडेचे वंशज नाही उतरले, एकबोटेचे वंशज नाही उतरले. उतरला मराठा समाज आणि एकमेकांसमोर उभे टाकले ते बौद्ध समाज आणि मराठा समाज. मग यातून आपण काय बोध घेणार आहोत की नाही? माणगाव परिषदेला शतकोत्तर वर्धापन दिन त्याचा साजरा होतोय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोरोनाची महामारी असल्यामुळे तो इव्हेंट देखील साजरा करायचा थांबलाय. म्हणजे इतका मोठा इव्हेंट साजरा करत असताना त्याच्यातील जातीय अंताचा भाग आपण न स्वीकारता, त्या महापुरुषांचे विचार न आपण स्वीकारता जातीचा वारसा फक्त स्वीकारायला लागलोय. हे अत्यंत घातक आहे. मग ती जात एकदा का जात डोक्यात शिरली की ती मेंदूत शिरली की ती अत्यंत घातक. मग ती जात कोणतीही असो ती धोकादायक आहे. तर भीमा कोरेगाव प्रकरण असू दे, अॅट्रॉसिटी असू दे, प्रेमविवाह असू दे, या सर्व अंगानं मी आज सामाजिक वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला की बौद्ध समाज आणि मराठा समाज एकमेकाचं कसं विरोधक म्हणून उभा राहिल्यात. खरं तर मराठा समाज आणि बौद्ध समाज हे एकमेकाचे शत्रू नाहीत, एकमेकाचे प्रतिस्पर्धी नाही आहेत. बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटले की मराठा समाजात असे एकही कुळ नाही की जे महारात आढळत नाही आणि महार समाजामध्ये असे एकही कुळ नाही की जे मराठा समाजामध्ये आढळत नाही. त्यामुळं आपण एकमेकाचे शत्रू आहोत, आपण एकमेकाचे भाऊ आहोत. याशिवाय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आणि या सगळ्यांना मूळ प्रवाहात आणलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला संविधानिक अधिकार मिळवून दिला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना परदेश शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य केलं, मूकनाईकसाठी अर्थसहाय्य केलं. कारण कोणत्याही चळवळीला मुखपत्र असल्याशिवाय ती चळवळ झेप घेऊ शकत नाही किंवा तिचा विकास होऊ शकत नाही असं बाबासाहेबांचं ठाम मत होतं. त्यामुळे त्यांनी वर्तमानपत्र चालवलं. त्या वर्तमानपत्राला अर्थसहाय्य राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. बाबासाहेब जिवंत असताना भाई माधवराव बागल यांनी त्यांचा पुतळा उभारलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेते जवळकर यांच्या केसेस लढवलेल्या आहेत जे मराठा समाजाचे होते. म्हणजे मराठा समाज आणि बौद्ध समाज यांच्या बंधुभावाच्या अनेक गोष्टी सांगता येतील की ज्यातून बंधुभाव निर्माण होतो, बंधुभाव दिसून येतो. त्यामुळे आपण एकमेकाचे विरोधक नाही, आपण एकत्र राहिलं पाहिजे. माझा मुद्दा मग अशी सांगायचा राहून गेला की समाज धुरीण देखील या गोष्टीला किती कारणीभूत आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज देखील आज हयात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज देखील हयात आहेत. जो जिव्हाळा, जे ऋणानुबंध ह्या महापुरुषांच्यात होते ते ऋणानुबंध तसे झिरपत आज ताब्यात खाली आलेत का? खाली आले नाहीत? त्या दोघांच्या नंतर अगदी राजाराम महाराज देखील, छत्रपती राजाराम महाराज देखील आणि अक्कासाहेब ह्या बाबासाहेबांना मामा म्हणत होते. म्हणजे किती जिव्हाळा बघा, किती जिव्हाळा होता त्यांच्यामध्ये, किती वैचारिक नातं त्यांचं जुळलं होतं. तो जिव्हाळा आज यांच्या वैचारिक वारसामध्ये, त्यांच्या वारसदारामध्ये दिसून येतो का? तुमच्या राजकीय भूमिका काही असतील, ह्या जर दोन घराणे तो जिव्हाळा यांनी आजही जपत आणला असता तर ही दरी कमी व्हायला मदत झाली असं मला वाटते. त्यामुळे ही दरी निर्माण व्हायला हे एक कारण आहे असं म्हटलं तरी सुद्धा अवघड ठरणार नाही. गेल्या लोकसभेच्या वेळेला बाळासाहेब ज्यावेळी कोल्हापूरला आले होते, खरं तर बाबासाहेबांची विद्वत्ता ऐकून
शाहू महाराज मुंबईला गेले बाबासाहेबांना भेटायला. बाबासाहेब म्हणाले त्यांना, महाराज तुम्ही कशाला आला? मी मगाशी सांगितलं. म्हणजे ऋणानुबंध बघा, ऋणानुबंध. काय तर करायचं आपल्याला, जाती अंताकडे जायचं आहे. आणि त्यांनी हा मार्ग स्वीकारल्यामुळे आज आपल्याला हे दिवस बघायला मिळालेत. हे आपण स्वीकारणारच की नाही? गेल्या लोकसभेला बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कोल्हापूरमध्ये आले. पण एक पाहुणचार म्हणून, तुमच्या भूमिका काही असोत, एक पाहुणचार म्हणून राजवाड्यावरून एखादा निरोप आला असता आणि चहा पाण्याला फक्त बाळासाहेब तिथपर्यंत गेले असते तर खूप मोठा संदेश या सामाजिक सलोख्यासाठी गेला असता. पण तसं घडताना दिसत नाही. ही एक बाजू. जसं बाळासाहेबांना त्यांनी बोलवलं नाही तसं बाळासाहेबही वाड्यावर गेले नाहीत. अर्थात ते कोल्हापूरात आले होते, त्यांनी स्वतःहून तिकडे जाणार नाहीत. पण तरीसुद्धा म्हणजे या काही यांना शुल्लक वाटत असतील, पण सामाजिक सलोख्याच्या दृष्टीनं ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत असं मला वाटतंय. एक कार्यकर्ता म्हणून मला वाटतंय. मी काही कोणी मोठा विचारवंत नाही, कोणी असा मान्यवर नाही आहे. बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. फक्त अनिल सर आणि कपिल सरांनी मला इथं आणून बसवलं आणि सांगितलं तुम्ही मान्य करा, म्हणून मी करायला लागलोय. त्या माणसांचे एक वैशिष्ट्य आहे, अनिल सरांचे एक वैशिष्ट्य आहे, त्यांनी एकदा पाठी घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय सोडत नाहीत. काही असो, म्हणजे मी बऱ्याचदा असं म्हणते की माझ्यातील लेखक जिवंत ठेवण्याचं काम ही काही मंडळी करत असतात. तर सांगण्याचा मुद्दा काय मित्र हो, पुन्हा एकदा सांगतो, आपण मराठा आणि बौद्ध एकमेकाचे शत्रू नाही, एकमेकाचे विरोधक नाही आहोत, एकमेकाचं प्रतिस्पर्धी नाही आहोत. आपण भाऊभाऊ आहोत. आणि येणाऱ्या काळात तर मी सांगत होतो की आपण भाऊभाऊ आहोत आणि हे जर आपण बंधुभाव जपला पाहिजे. डॉक्टर यशवंत मनोहर म्हणतात, जाती ह्या माणसाला हिंसकच करतात. धर्म हे माणसाला क्रूरच बनवतात. आणि जाती आणि धर्माशी संबंधित रीतिरिवाजाच्या मार्गाने माणसं मूलतत्ववादातच भरती होतात. आणि ह्या अस्मिता हिंसकच असतात, हिंस्त्र असतात. आणि ह्या अस्मितेची प्रयोगशाळा ही ब्राह्मणवाद असतो. आपण आजही आपल्या महानायकांचं म्हणजे फुले आंबेडकर, बाबासाहेब शाहू आंबेडकर यांचे विचार न मानता ब्राह्मणवादाच्या उंजळीनं पाणी पिवतो आहोत आणि त्यांचेच विचार आत्मसात करत आहोत. त्यामुळे आपापसात भांडणं लावून ते रिकाम होतात आणि आपल्यात दरी निर्माण करत आहोत. तर हे न करता हे जर दरी निर्माण करायची, ही दरी कमी करायची असेल तर आपण बंधुभागानं वागलं पाहिजे. त्यासाठी माणगाव परिषद ही मुळातून अभ्यासली पाहिजे असे मला नम्रपणाने वाटते. ती जर मुळातून अभ्यासली नाही, त्याच्यात घडलेले बारकावे आपण मुळातून नीट तपासले नाहीत, तर ही दरी कमी होण्यासाठी माणगाव परिषदेच्या 2 शताब्दीची वाट पाहावी लागेल असं मला वाटते. धन्यवाद. पुन्हा एकदा जय भीम.